धनंजय मुंडेंकडील 11 मोबाईल नंबरवरून सगळे काळे कारनामे होतात. करुणा मुंडेंचा दावा आहे. मुंडेंकडील 11 मोबाईल नंबरचे सीडीआर तपासा. निलंबित पीएसआय कासलेंची गृहमंत्र्यांनी चौकशी करावी. करुणा मुंडेंची मागणी आहे. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. मुंडेंना कराड नको होते. निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी करा. वाल्मिकचं काम संपल्यावर त्याला संपवायचं असा प्लॅन होता का? राऊतांचा सवाल. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणींच्या हप्त्यामध्ये कपात. सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर या महिन्यापासून मिळणाऱ्या या हप्त्यामध्ये निधीची कपात होणार आहे. आज सरकार 500 रुपयांवर आलेत. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत उद्या शून्यावर येईल. संजय राऊतांची सरकारवर टीका. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? लाडकी बहीण योजनेवर वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. योजना गुंडाळण्यासाठी अशा लुकत्या वापर लढवणं हे निंदनीय आहे. वडेट्टीवारांची टीका. परळीमधले व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्येला 1.5 वर्ष. अद्यापही त्यांचे मारेकरी मोकाट. आतापर्यंत केलेल्या कारवाईची जनतेला माहिती द्यावी. सुप्रिया सुळेंची ट्विट करत मागणी. परळीमध्ये किरीट सोमय्यांच्या ताफ्याला गेवराईकडे जाताना काळे झेंडे दाखवलेत. सोमय्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नंच व्याजदराचा मोबदला मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. सूत्रांची माहिती. कैद्याच्या कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणाला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार धोरणास मंजुरी. आज शिंदेंना भेटल्यावर पालकमंत्री पदाबाबत विचारणार. पालकमंत्री पदाचा तिढा या महिन्याच्या अखेरीस सुटेल. भरत गोगावलेंची माहिती. आंतरराष्ट्रीय कुस्तीत पंच नितीश काबलीये 3 वर्षांसाठी निलंबित. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं कालंबिये यांच्यावर कारवाई. मी माझी कुस्ती निकाली काढली होती. मी डाव मारून मोकळा झालो होतो. राक्षेची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या निकालावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेचं झालेलं नुकसान भरून येणार का? पंच नितीश काबलीये यांना कायमचं निलंबित केलं पाहिजे. कुस्ती पंच निलंबन प्रकरणावरून काका पवार यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून हे शिवसैनिकांचे. सिंधुदुर्गमध्ये आजही हत्याकांड सुरू आहेत. शासनानं वैभव नाईकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार. राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या. शिक्षक भरती घोटाळ्यामधील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती केली. शिक्षक भरती घोटाळ्यामधील मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणामधील कागदपत्रांसंबंधित उल्लेख करण्यात आला आहे. मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्यमंत्री शासनाला कारवाईचे आदेश. 880 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांचं लेखी स्पष्टीकरण मेडिकल काउन्सिलकडे सादर. घैसास यांच्या स्पष्टीकरणावर मेडिकल काउन्सिल अभ्यास करणार. भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचं वक्तव्य. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थकीत मिळकत कराबाबत पालिकेमध्ये सुनावणी होणार आहे. 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत आहे, तर पुढील 2 दिवसात सुनावणी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील तब्बल 34,000 कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. केंद्र सरकारनं 80 कोटी न दिल्यानं पगार देता येत नसल्याची आरोग्य विभागामधील सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उद्या आढावा बैठक. निरीक्षकांच्या कामाचा बैठकीत आढावा घेणार. प्रमुख नेत्यांना राज्यातील विविध भागात दौऱ्यांची जबाबदारी देणार. बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील. रवींद्र चव्हाण शेतकरी कामगार पक्षाला धक्का देणार. शेकापचे नेते माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश होईल. पंडित पाटील शेकापचे जयंत पाटील यांचे बंधू आहेत. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा. मेळाव्याला खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा.
नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. उद्या होणाऱ्या शिबिराला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संबोधित करतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या नाशिक शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन. राज्यातील 3 नेत्यांचा रविवारी पुण्यामध्ये मेळावा होईल. राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकर यांची एकत्रित परिषद आणि खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार अशी मेळाव्याची टॅगलाईन आहे. सोलापूर एपीएमसी निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांमध्ये 2 गट. सुभाष देशमुखांचं स्वतंत्र पॅनल लढण्यावर ठाम आहे. भाजपनं काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यानं देशमुख संतापले. 21 एप्रिलपर्यंत पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. पूजा खेडकरला देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण 21 एप्रिलपर्यंत कायम. दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला होता अर्ज. राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज 3 करार होणार आहेत. नाशिकमध्ये शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी एक तक्रार. बनावट ठरावाद्वारे आता नियुक्ती दिल्याचा तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या आधारावर अपात्र शिक्षकाला नियुक्ती देत शालार्थ आयडी तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 ते 70 वयोगटातील नागरिकांसाठी पदभरती. ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीची संधी देण्याचा पालिकेचा निर्णय. जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती. विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटींचं सानुग्रह अनुदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनुदानाचं वितरण होणार. भाजपला शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करायचा आहे. संजय घाटगेंचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होता. तो विरोध मोडून काढण्यासाठी घाटगेंचा पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपवर टीकास्त्र. शहापूर तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार पडणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आज कपिल पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार. एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांचा फोनवरून संवाद. पुण्यामध्ये पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकांचं ठिय्या आंदोलन. 37 महिन्यांचा पगार थकवल्याचा आरोप आहे. जालन्याच्या मंठा शहराजवळील टोकवडी ग्रामस्थांचा बैलगाडी मोर्चा. टोकवडी ते हेल्दस या पांदण रस्त्यासाठी ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. जालन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. स्मशानभूमीतल्या चितेवर झोपून आंदोलन केलं आहे. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. वरळी शिवडी कनेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी. पुनर्वसनानंतरच एल्फिन्स्टन पूल पाडण्याची मागणी आहे. आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण. एल्फिन्स्टन पुलासाठी ठाकरेंच्या सेनेपाठोपाठ मनसेही आक्रमक झाली. एल्फिन्स्टन पुलासाठी आता मनसेचंही आंदोलन सुरू आहे. एल्फिन्स्टन पूल पाडला जाऊ नये यासाठी मनसेचं पुलाखाली बसून आंदोलन. मुंबई विद्यापीठासमोर युवासेनेच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन. विविध मुद्द्यांवरून सिनेट सदस्य आक्रमक झाले. मुंबई विद्यापीठामध्ये आंदोलनास मनाई करणारं पत्रक मागे घेण्याची मागणी आहे. कोल्हापूरमध्ये टेम्पोमध्ये अवैधपणे मद्याची वाहतूक सुरू आहे. उत्पादनात शुल्क विभागाची कारवाई. मध्य प्रदेशात बनलेल्या मद्याची अवैध वाहतूक सुरू आहे. मालवण राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 90% काम पूर्ण. लवकरच पर्यटकांसाठी स्थळ खुलं करण्यात येणार आहे. गडचिरोलीमधील देऊळगाव शिरपूर धान खरेदी केंद्रामध्ये 2,50,00,000ची तफावत. बारदान आणि भरडईत तफावत आढळलेली आणि तफावतीसंदर्भात चौकशीला आता वेग आला आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पहिल्यांदाच आढळला रानगवा. याआधी 1985 आणि 2002 आणि 2003 मध्ये टिपेश्वर अभयारण्यामध्ये गवा आढळल्याची नोंद आहे. कोकणातील बदलत्या वातावरणामुळे काजू उत्पादनामध्ये मोठी घट. काजू उत्पादक शेतकरी हवालदिल. अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. मराठवाड्यामध्ये तापमानाचा पारा वाढलाय. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं बागांवर पांघरुण. पाणी टंचाई आणि तापमानाचा पारा वाढल्यानं फळबागा वाचवण्यासाठी कसरत. माजी खासदार रामदास तडस यांची अपघातग्रस्तांना तातडीनं मदत. दुचाकीच्या अपघातामध्ये 3 तरुण जखमी झाले. रामदास तडस यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. बुट्टीबोरी आणि तुळजापूर रस्त्यावरील हिंदी विश्वविद्यालयाजवळची ही घटना आहे. अमरावतीमध्ये ट्रक आणि पोलीस वाहनाच्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झालाय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोझरी ते तिवसा या दरम्यानची घटना आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड चिपळूण रस्त्यावर तमाशा कलावंतांच्या टेम्पोला अपघात झाला. चिपळूणहून कराडच्या दिशेनं जाताना टेम्पोचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झालाय. 25 कलावंत जखमी झालेत. 5 जण गंभीर आहेत. हेळवाक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.